जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात चंद्र राशीनुसार पहिल्या भावात शनीची स्थिती काही आव्हानं आणि संधी घेऊन येत आहे. ग्रहांची ही स्थिती स्पष्ट संकेत देते की आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरेल. आठवड्याच्या मध्यभागी कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. मात्र या तणावाला आपल्यावर हावी होऊ देऊ नका. संतुलन टिकवण्यासाठी ध्यान, योगा किंवा हलक्या फुलक्या व्यायामाचा दिनचर्येत समावेश करा. एखादी छोटी सहल किंवा प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवणे मानसिक ताजेपणा देईल. प्रक्रियायुक्त, प्रोसेस्ड अन्न, मद्य व कॅफीनच्या अतिरेकापासून दूर राहा, कारण यामुळे आरोग्यविषयक त्रास वाढू शकतो. त्याऐवजी भरपूर पाणी प्या, नैसर्गिक उपायांचा अवलंब करा आणि विश्रांतीच्या तंत्रांचा वापर करा, जेणेकरून मन शरीर स्थिर राहील. जे लोक दररोज वाहन चालवतात त्यांनी या आठवड्यात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती सूचित करते की वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा वेगात वाहन चालवणे यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. जर आपण सावध राहिलो नाही तर दंड भरण्याची वेळ येऊ शकते किंवा कायदेशीर गुन्ह्यात वेळ वाया जाऊ शकतो. अनावश्यक अडचणी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा. वाहन चालवताना फोनचा वापर टाळा, सुरक्षित वेग ठेवा आणि गर्दीच्या भागांमध्ये अधिक सतर्कता ठेवा. शक्य असल्यास प्रवासाच्या मार्गाची पूर्वनियोजन करून ठेवा, जेणेकरून तणाव आणि विलंब टाळता येईल. या आठवड्यात सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे तुम्हाला महत्त्वपूर्ण संपर्क निर्माण करण्याची संधी देईल. प्रभावी व्यक्तींशी भेट होऊ शकते, जे मार्गदर्शन, सहकार्य किंवा नवे संधी उपलब्ध करून देतील. मग तो सामाजिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक सोहळा असो किंवा व्यावसायिक परिषद, सक्रिय सहभाग घ्या आणि या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. नेटवर्किंगमुळे करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. त्यामुळे या संधी हातातून जाऊ देऊ नका. संवाद करताना आत्मविश्वास बाळगा, उत्सुकता ठेवा आणि इतरांच्या अनुभवांतून शिकण्यासाठी मन मोकळं ठेवा. 12व्या भावातील राहूची स्थिती सूचित करते की सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना या आठवड्यात आत्मसंशय आणि गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. स्वतःच्या कौशल्यांबाबत किंवा करिअरच्या दिशेबाबत तुम्हाला असुरक्षितता जाणवू शकते. या अडचणी दूर करण्यासाठी आत्मपरीक्षण करा आणि सकारात्मक अभिप्रायावर लक्ष केंद्रित करा. कौशल्यवृद्धी कार्यशाळा, मार्गदर्शन सत्र किंवा सहकार्य प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा. अशा व्यक्तींच्या संगतीत राहा जे तुमच्या वाढीला प्रोत्साहन देतील आणि तुम्हाला गोंधळातून बाहेर काढण्यास मदत करतील. सर्जनशील कामांमध्ये आव्हाने असली तरी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल ठरणार आहे. जर तुमच्या परीक्षा किंवा शैक्षणिक मूल्यांकन तोंडावर असतील तर ग्रहस्थिती अपवादात्मक यश आणि उत्कृष्ट कामगिरीचे संकेत देते. माहिती समजून घेणे, लक्षात ठेवणे आणि प्रभावीपणे लागू करण्याची तुमची क्षमता या आठवड्यात उत्तम राहील. तुमच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी शिस्त आणि सातत्य यावर भर द्या. शिक्षकांशी नातं सुधारवा, गरज भासल्यास मार्गदर्शन घ्या आणि उपयोगी अभ्यास गटांमध्ये सहभाग घ्या. सकारात्मक शैक्षणिक वातावरणात राहिल्यास शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होईल आणि दीर्घकालीन यशाची बीजे रोवली जातील. एकूण पाहता हा आठवडा आव्हानं आणि संधी यांचं मिश्रण घेऊन येतो. जरी पहिल्या भावातील शनी आरोग्य समस्या, कामाचा ताण आणि वाहन चालवताना धोके निर्माण करू शकतो, तरीही नेटवर्किंग संधी, शैक्षणिक यश आणि वैयक्तिक प्रगतीही प्रदान करतो. या काळातून यशस्वीपणे पुढे जाण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःची काळजी घेणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्पष्ट संवाद साधणे. तुमच्या समोर येणाऱ्या संधींचे स्वागत करा आणि लक्षात ठेवा, काम व विश्रांती यामध्ये संतुलन राखणं अत्यावश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि सक्रिय दृष्टिकोन टिकवून ठेवल्यास हा आठवडा दीर्घकालीन यशासाठी पायरी ठरू शकतो. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.